मागील तासाला आपण सशर्त विधाने आणि व्यत्यास याबद्दल माहिती बघितली होती। प्रमेयाची सिद्धता देत असताना किंवा एखाद्या विधानाची सिद्धता देत असताना त्या दोन पद्धतीने देता येतात हे आपणास माहित आहे। आपण काही वेळेस प्रत्यक्ष सिद्धता देत असतो, तर काही विधानांची सिद्धता ही आपला अप्रत्यक्ष द्यावी लागते। तर या ठिकाणी आपण प्रत्यक्ष सिद्धतेबद्दल मागील तासाला माहिती बघितली होती। या तासाला आपण अप्रत्यक्ष सिद्धता कशी द्यायची याच्याबद्दल थोडक्यात शिकणार आहोत। आता एखादं विधान आपण विचारात घेऊया। त्यासाठी या ठिकाणी आपण एक विधान विचारात घेतलंय अप्रत्यक्ष सिद्धतेसाठी। ते विधान म्हणजे 2 पेक्षा मोठी असणारी मूळ संख्या, 2 पेक्षा मोठी असणारी मूळ संख्या ही विषम संख्या असते, असं आपलं विधान आहे। 2 पेक्षा मोठी असणारी मूळ संख्या विषम संख्या असते हे आपलं विधान आहे। हे विधान सशर्त कसं करायचं? आता हे जे काही विधान आहे याच्यामध्ये कुठलीही अट नाहीये, पण त्याच्यामध्ये अट कशी टाकायची किंवा ते सशर्त कसं करायचं, तर ते विधान आपला सशर्त या पद्धतीने लिहिता येईल। जर p ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या असेल, जर p ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या असेल तर p ही विषम संख्या असते, असं आपल्याला त्याला सशर्त विधानामध्ये रूपांतरित करता येईल। मग आता हे विधान सिद्ध करण्यासाठी आपण अप्रत्यक्ष पद्धतीचा वापर करणार आहोत। मग आपण पक्ष घेऊयात। p ही 2 पेक्षा मोठी असणारी मूळ संख्या आहे। p ही 2 पेक्षा मोठी असणारी मूळ संख्या आहे। याचा अर्थ p चे जे काही विभाजक आहे ते विभाजक काय असतील p चे मूळ संख्या असल्यामुळं, तर 1 आणि p हे दोनच विभाजक तिचे असतील। मग आपण पक्ष लिहिला p ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या आहे, म्हणजे p व p चे 1 व p हे दोनच विभाजक आहेत। अशा प्रकारे आपण तिथं पक्ष लिहिला। मग साध्य काय आहे आपलं? तर साध्य आहे p ही विषम संख्या आहे, असं आपलं साध्य। मग आपण याची सिद्धता देणार आहोत। मग ही सिद्धता अप्रत्यक्ष द्यायची आहे, म्हणून आपण सुरुवातीला काय सांगणार? तर सुरुवातीलाच आपण या ठिकाणी सांगणार की ही जी काही संख्या आहे, कुठली p, ही विषम संख्या नाही असं मानू। समजा p ही विषम संख्या नसून ती समसंख्या आहे। असे मान आपण काय करायचं? ठीक आहे, p ही विषम संख्या नाही, मग विषम नसली तर ती कोण असणार? समसंख्या असणार। मग p ही विषम संख्या नाही, ती समसंख्या आहे असं जर मानलं तर ती 2 पेक्षा मोठी आहे आणि समसंख्या आहे म्हणलं तर तिथं 2 ने तिला काय होणार? भाग जाणार। मग आपण या ठिकाणी पुढे लिहू शकतो, म्हणून दोन पेक्षा मोठी असणारी समसंख्या
2 पेक्षा मोठी असणारी समसंख्या 2 ने विभाज्य असते, 2 ने विभाज्य असते, म्हणजे 2 हा काय असणार आहे, 2 हा p चा विभाजक असणार आहे, म्हणून 2 हा p चा विभाजक आहे. याला विधान 1 म्हणूया किंवा याला समीकरण आपण 1 म्हणूया. आपण काय सांगितलं, सिद्धता देत असताना समजा p ही विषम संख्या नसून ती काय आहे, समसंख्या आहे. मग ती जर समसंख्या असेल असं मानलं तर 2 पेक्षा मोठी असणारी समसंख्या ही जी काय असेल ती 2 ने विभाज्य असेल, म्हणून 2 हा p आणि p चा विभाजक आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. परंतु पक्षामध्ये काय सांगितलंय, परंतु आपण पक्षामध्ये सांगतो की p ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या आहे, म्हणजे p चे 1 व p हे 2च विभाजक आहे. म्हणजे आपण या ठिकाणी काय सांगतो, पण p ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या दिलेली आहे, p ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या आहे, 2 पेक्षा मोठी मूळ संख्या आहे, म्हणजे याचा अर्थ p चे 1 व p हे 2च विभाजक आहे. p ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या आहे, याचा अर्थ p चे 1 आणि p हे 2च विभाजक आहेत. मग हे विधान 2 किंवा हे समीकरण 2. आता 1 मध्ये आपण काय सांगतो, 2 हा p चा विभाजक आहे, आणि विधान 2 मध्ये आपण काय सांगतो, p चे 1 आणि p हे 2च विभाजक आहेत. ह्या 2 विधानामध्ये काय होते, या 2 विधानामध्ये आपल्याला विसंगती दिसते, या 2 विधानामध्ये आपल्याला विसंगती दिसते. ही विधाने परस्पर विसंगत आहेत, ही विधाने परस्पर विसंगत आहेत, म्हणून p चा 2 हा विभाजक आहे, p चा 2 हा विभाजक आहे, हे चुकीचे आहे, म्हणून 2 पेक्षा मोठी असणारी मूळ संख्या ही विषम संख्या असते. दोन पेक्षा मोठी असणारी संख्या ही विषम संख्या असते. तर अशा प्रकारे आपण अप्रत्यक्षित सिद्धता देत असतो. म्हणजे आपण काय सांगतो, जे काही विधानामध्ये आपल्या पक्षामध्ये सांगितलेली ती गोष्ट चुकीची आहे असं मानायचं आणि वेगळ्या पद्धतीने पुढे जायचं. तेव्हा आपल्याला लक्षात येतं की त्या ठिकाणी त्या पद्धतीने गेल्यानंतर जे काही मूळ विधान आहे त्याच्यामध्ये विसंगती निर्माण होते किंवा दोन परस्पर अपोजिट गोष्टी या ठिकाणी आपल्याला सिद्ध होतात आणि याचा अर्थ काय होतो, तर जे काही आपण मानलं होतं ते चुकीचं आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आणि म्हणून जे काही मूळ विधान आहे ते मूळ विधान बरोबर आहे
असं आपल्याला सांगता येतं. म्हणजे 2 पेक्षा मोठी असणारी कोणतीही मूळ संख्या ही विषमच असते हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आता हे आपण बीजगणित मधील उदाहरण निवडलं होतं. आपण प्रत्यक्ष भूमितीमध्ये सिद्धता देत असतो. तर भूमितीमध्ये अशा प्रकारे भरपूर सिद्धता आपल्याला पुढं अभ्यासाला मिळणार आहेत, ज्या आपण अप्रत्यक्ष सिद्धता देत असतो. तर आता या ठिकाणी आपण सराव संच 1.3 कडे वळूया. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आता सराव संच 1.3 बद्दल थोडीशी माहिती बघणार आहोत. सराव संच 1.3 मध्ये पहिला प्रश्न जो आहे तो पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. तो म्हणजे जी काही खाली दिलेली विधान आहे ती सशर्त स्वरूपात आपल्याला लिहायची आहे. मग सशर्त स्वरूपात ही विधानं कशी लिहिता येतात? तर बघा, पहिलं जे विधान आहे ते विधान आपल्याला सांगितले आहे समांतर भुज चौकोनाचे समांतर भुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. समांतर भुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. आता हे सशर्त विधान करायचे आहे आपल्याला, म्हणजे जर तरचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. हे विधान सशर्त करत असताना आपण काय सांगू शकतो? जर आता विधान मूळ विधान बघा तुम्ही, मूळ विधानामध्ये आपल्याला काय सांगितले? समांतर भुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. मग आता या ठिकाणी आपण हे विधान सशर्त कसं करू शकतो? जर एखादा चौकोन समांतर भुज चौकोन असेल तर त्यांचे सम्मुख कोन एकरूप असतात. त्यांचे सम्मुख कोन एकरूप असतात. तर अशा प्रकारे जर त्याचा वापर करून आपण विधान लिहू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे, आयताचे कर्ण एकरूप असतात. आयताचे कर्ण एकरूप असतात हे आपलं विधान आहे. मग हे विधान सशर्त कसं करायचं? तर याच्यामध्ये आपण सांगू शकतो, जर तरचा वापर करू शकतो. जर एखादा चौकोन आयत असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. याचे कर्ण एकरूप असतात. तर अशा पद्धतीने आपल्याला जे काही विधान दिले ते सशर्त करता येतं किंवा जर तरचा वापर करून आपल्याला ते विधान लिहिता येईल. अशाच प्रकारे तुम्हाला एक तिसरा प्रश्न दिला आहे. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे किंवा जर त्याचा वापर करून ते विधान लिहायचं. विधान आहे, समभुज त्रिकोणात शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो. म्हणजे समद्विभुज त्रिकोण जर असेल तर त्याचा शिरोबिंदू आणि पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड हा पायाला लंब असतो. हे विधान तुम्हाला स्वतः जर तरच्या स्वरूपात लिहायचे. मग हे विधान कसं लिहिणार तुम्ही? जर एखादा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण असेल तर त्याचा शिरोबिंदू
व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो. जर एखादा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण असेल तर त्याचा शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो. अशा प्रकारे तुम्हाला त्याचं उत्तर सांगता येईल. आता दुसरा जो प्रश्न आहे, या दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेले जी काय विधान दिले त्या विधानाचा व्यत्यास लिहा असं सांगितलेलं आहे. विधानाचा व्यत्यास लिहा असं आपल्याला सांगितलं. मग विधानाचा व्यत्यास आपण कसा लिहू शकतो हे आपण शिकलेलो आहोत. मग दुसरा प्रश्न बघा. दुसऱ्या प्रश्नात आपल्याला सांगितलंय व्यत्यास लिहा असं सांगितलेलं. मग आता एक विधान विचारात घेऊयात आपण. दोन समांतर रेषा व त्यांची छेदिका दिली असतात. दोन समांतर रेषा, दोन समांतर रेषा व त्यांची छेदिका. दोन समांतर रेषा व त्यांची छेदिका दिली असतात. त्या ठिकाणी तयार होणारे जे काही व्युत्क्रम कोन आहेत ते व्युत्क्रम कोन एकरूप असतात, दिले असतात. तयार होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात. तयार होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात. तर या ठिकाणी आपण या विधानाचा व्यत्यास आपण लिहू शकतो. मग विधानाचा व्यत्यास कसा घ्यायचा बघा. तर या विधानाचा व्यत्यास काय लिहिता येईल. तर आपण व्यत्यास असा लिहू शकतो. तो व्यत्यास पण सशर्त किंवा या पद्धतीने लिहिता येतो. मग आपण लिहू शकतो जर दोन रेषा दोन रेषांना एखाद्या छेदिकेने छेदले असतात व्युत्क्रम कोन किंवा तयार होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतील तर त्या दोन रेषा समांतर असतात. त्या दोन रेषा समांतर असतात. बघा विधान काय होतं. समांतर रेषा असतील आणि त्यांना जर एखाद्या छेदिकेने छेदले तर तयार होणारे व्युत्क्रम कोन परस्परांना एकरूप असतात हे आपण सांगितलं. मग त्याचा व्यत्यास काय होणार. तर दोन रेषा ज्या आहेत त्यांना एखाद्या छेदिकेने छेदले असतात. दोन रेषा कसल्या आहेत आपल्याला माहित नाही, पण त्या रेषांना एखाद्या छेदिकेने जर छेदलं आणि त्यावेळेला तयार झालेले कोन जे आहेत व्युत्क्रम कोन हे जर का एकरूप असतील तर त्या रेषा समांतर असतात असं आपल्याला या ठिकाणी व्यत्यास लिहिता येतो. आता अशाच प्रकारे
यातला शेवटचा प्रश्न मी घेतोय तो म्हणजे आयताचे कर्ण एकरूप असतात. दुसरा प्रश्न, आयताचे कर्ण एकरूप असतात. आता हे विधान जे आहे ह्या विधानाचा व्यत्यास आपल्याला द्यायचा आहे. मग आपण व्यत्यास कसा घेणार? तर बघा, जर एखाद्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतील, तर तो चौकोन आयत असतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला जी काही विधान आहेत त्या विधानांचे व्यत्यास लिहिता येतात. आपण सराव संच 1.3 बद्दल माहिती बघितलेली. पहिल्या प्रश्नातले आपण 3 पैकी 2 प्रश्न सोडवलेत. एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. त्यातल्या दुसरा जो प्रश्न होता त्यातल्या 3 पैकी 1 प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. 2 प्रश्न आपण या ठिकाणी सोडवले आहेत. तर अशा पद्धतीने सराव संच 1.3 आपण पूर्ण केलेला आहे. आता हा सराव संच पूर्ण सोडवून तुमच्या वर्गपटाच्या वहीत हा सराव संच पूर्ण सोडवून तुम्ही जे काय आपला संकीर्ण प्रश्न संग्रह 1 आहे तो तुम्ही तुमच्या वर्गपटाच्या वहीत सोडवा किंवा संकीर्ण प्रश्न संचासाठी तुम्ही स्वतंत्र वही करून त्यात सोडवा. स्वतंत्र वही केल्यास जास्त सोयीस्कर होईल, कारण संपूर्ण भाग 2 चे सराव संच तुम्हाला त्यात सोडवता येतील. जे काही संकीर्ण प्रश्न संग्रह आहेत ते एकत्र सोडवता येतील आणि समग्र अभ्यास तुम्हाला करता येईल. तर या ठिकाणी तुम्हाला या प्रश्न संचातील काही उदाहरणं वगळलेली आहेत. ती कुठली वगळलेली आहेत बघा. तर सराव संच तुमचा एक संकीर्ण प्रश्न संग्रह 1 जो आहे याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 मध्ये 2 उदाहरणं वगळलेली दिसतात. 2 उदाहरणं तुम्हाला वगळलेली या ठिकाणी दिसतात. त्यानंतर तुमचा जो काही सराव संच संकीर्ण प्रश्न संग्रह मधला 3रा प्रश्न आहे त्याच्यामध्ये सुद्धा 2 उदाहरणं आपली वगळलेली दिसतात. म्हणजे प्रश्न क्रमांक 5 आणि 6 हे 3ऱ्यातले प्रश्न वगळलेले आहेत. त्यानंतर याच संकीर्ण प्रश्न संग्रहातील प्रश्न 6वा हा अभ्यासक्रमातून या वर्षाकरिता कमी केलेला आहे आणि प्रश्न 10वा शेवटचा प्रश्न हाही कमी केलेला आहे. तर हा संकीर्ण प्रश्न संग्रह तुम्ही सोडवायचा आहे. त्यासाठी स्वतंत्र वही केल्यास सोयीस्कर होईल, म्हणजे सगळे प्रश्नसंच तुम्हाला त्या वहीत लिहिता येतील. संकीर्ण प्रश्नसंच लिहिल्यानंतर तुम्हाला पुढच्या वर्षीच्या दृष्टीने ह्या वह्या उपयोगी पडणार आहेत. तर या ठिकाणी आपण थांबूया. पुढील तासाला आपण समांतर रेषा हा भाग आपण किंवा दुसरं प्रकरण आपलं समांतर रेषा हे प्रकरण आपण शिकणार आहोत. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.